नागपुर में रामटेक के सांसद श्याम कुमार बर्वे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्र सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने बुद्धिजीवी, नक्सलवाद जैसे शब्दों के इस्तेमाल पर सवाल उठाते हुए कहा कि देश में तानाशाही की राजनीति शुरू हो गई है और जनता में सरकार के खिलाफ नाराजगी है। बर्वे ने दावा किया कि इसी जन आक्रोश की झलक सोशल मीडिया पर दिखाई दे रही है। उन्होंने प्रधानमंत्री मोदी से आत्मचिंतन कर अपनी कार्यशैली में सुधार करने की अपील की है। एसआईआर प्रक्रिया को लेकर भी बर्वे ने गंभीर सवाल उठाए। उन्होंने आरोप लगाया कि करीब 2 करोड़ मतदाताओं के नाम हटाए जा रहे हैं और वर्षों से मतदान करने वाले लोगों को अब खुद को मतदाता साबित करने की जरूरत पड़ रही है। बर्वे ने कहा कि पहले चुनाव आयोग लोगों को मतदान के लिए प्रोत्साहित करता था, लेकिन अब सवाल यह है कि मतदाता सूची से नाम कैसे कम हो। इस दिशा में ज्यादा ध्यान क्यों दिया जा रहा है। उन्होंने एसआईआर प्रक्रिया को गलत तरीका बताते हुए संसद और न्यायालय के स्तर पर भी इस मुद्दे पर सवाल उठाए। वहीं वंदे मातरम को लेकर चल रही बहस पर बर्वे ने कहा कि किसी भी मुद्दे पर निर्णय लेने से पहले उसकी वास्तविकता और लोगों की भावनाओं को समझना जरूरी है। उन्होंने प्रधानमंत्री के तिरंगे से जुड़े एक संदर्भ का उल्लेख करते हुए कहा कि इस पर भी कई लोगों ने सवाल उठाए हैं। बर्वे ने संकेत दिया कि मौजूदा दौर में जनता की भावनाओं को नजरअंदाज नहीं किया जा सकता और सरकार को इन्हें ध्यान में रखते हुए ही आगे के फैसले लेने चाहिए। ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल, कॉक्रोच जनता पार्टी ही देशामध्ये उभी झाली, ती काही निवडणूक लढण्याकरता नाही आली। त्याचप्रमाणे आज बौद्धिक नक्षलवाद पार्टी उदयास आलेली आहे आणि त्याला लाखो फॉलोअर्स पण तयार झालेले आहे। तर हा केंद्र सरकारने आणि सन्माननीय देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतलं पाहिजे की जे त्यांचे 12 वर्षापासून दडपशाहीची सरकार, हुकुमशाहीची सरकार चालत आहे, त्या विरोधात ही लोकभावना तयार झालेली आहे आणि या लोकभावनेच्या सर्व सरकार आणि सर्व नेत्यांनी त्यांचा आदर करायला पाहिजे, जेणेकरून जनतेमध्ये जो राग आहे तो अशा प्रकारे येत आहे, याच्यामधून त्यांनी काहीतरी बोध घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना सद्बुद्धी आला पाहिजे। बौद्धिक नक्षलवाद, दिमागी नक्षलवाद, काय काय ते शब्द त्यांनी वापरलेला आहे। याच्या अगोदर पण त्यांनी आंदोलनकारी, आंदोलनजीवी असे खूप काही शब्द आणि ते आज परत त्यांना मिळत आहे, जेणेकरून त्यांना आता आपल्या कार्यशैलीमध्ये सुधारणा करायची गरज आहे आणि त्यांना कुठेतरी आत्मचिंतन करायची गरज आहे। एसआयआरच्या आम्ही संसद लेवलवर प्रत्येक ठिकाणी कोर्टात सुद्धा त्या विषयावर जे त्यांच्यामध्ये लॅकून आहे, ज्या पद्धतीने ते एसआयआर प्रक्रिया राबवत आहे ते चुकीची पद्धतीने करत आहे, त्यामुळे आम्ही त्याचा विरोध केलेला आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून आज 2 कोटी नावं वगळताना दिसत आहे। कारण ज्यांनी 10-10 वर्ष मतदान केलेलं आहे त्याला सिद्ध करावं लागत आहे की मी वोटर आहे। ही चुकीची पद्धत आहे। आपण बघितलं असेल, देश आजाद ज्यावेळेस पहिला निवडणूक झाले त्यावेळेस आपणनी नावनी डोंग्यांनी लोकांना मतदानाकरिता प्रोत्साहित केलेलं होतं। तो प्रोत्साहन सोडून आज नावं कसे कमी होईल याच्यामध्ये जास्त आणि इलेक्शन कमिशन जास्त इंटरेस्टेड दिसत आहे। वस्तुस्थिती समजून घेतल्या पाहिजे। आपण ते बघितलं पाहिजे की जेव्हा देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर बोलत होते त्यावेळेस त्यांच्या जे पॅकेटला तिरंगा लागलेला होता तो कसा लागलेला होता त्याच्यावर पण खूप लोकांनी भाष्य केलेले आहे, त्याच्यावर पण खूप हे झालेलं आहे। तो वस्तुस्थिती अगोदर बघितल्या पाहिजे खरंच काय परिस्थिती झाली आहे। आता एआयचा जमाना आहे, काही कुठेही काही कोणी जोडून देते, त्यामुळे अगोदर त्यांची भावना काय आहे ते लक्षात घेतल्या पाहिजे, त्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का?
शक्य